हाय मित्रांनो, तर एक अपडेट आहे. अपडेट अशी आहे की नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा रिझल्ट आहे तो आज लागलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक त्यांनी दिला आहे. शुद्धीपत्रक क्रमांक व शासन निर्णय गृह विभाग यांनी नुसार तात्पुरती निवड यादी म्हणजे त्यांनी जे परिपत्रक आहे त्या अनुषंगाने ही तात्पुरती निवड यादी टाकलेली आहे. नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती. तर इथे आपण बघू शकतो. आपण बघूयात आता वॅकन्सी किती होत्या. तर वॅकन्सी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ आपण आणि इथे टाकू पोलीस कॉन्स्टेबल आणि इथे नांदेड. तर एस पी नांदेडवरती गेलो. जर इथे जर बघितलं आपण वॅकन्सी जर बघितल्या तर खुल्यामध्ये सर्वसाधारण किती जागा होत्या तर 7 जागा होत्या. आता बघू 7 जागेनुसार. आता 7 जागा म्हणल्यानंतर आपला 7 मुलं हे ओपन जनरलचे येतील, पण इथे 6च आले आहे. पोलीस शिपाई तात्पुरती जिल्हा पोलीस भरती. तर इथे जर टोटल ओपनच्या किती वॅकन्सी होत्या आपण ते बघू. ओपनच्या टोटल होत्या इथं 21 वॅकन्सी. तर 21 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहे. तर इथे जर बघितलं त्यांनी तर आपण इथे बघितलं तर ओपन खुल्याचा सर्वसाधारणच्या 7 जागा होत्या आणि महिलांच्या 6 होत्या. तर इथे काय केलंय त्यांनी, महिला किती घेतल्या तर ओपन जनरल 1, ओपन जनरल 2, ओपन जनरल 3, 4, ओपन जनरल 5 आणि ओपन जनरल 7. तर अशा प्रकारे त्यांनी घेतलेले आहे. तर त्याचा कट ऑफ 90वरती गेला आहे आपला मेलचा. ओपन जनरलची गोष्ट करतोय मी. आणि जर फिमेलचं जर बघितलं तर फिमेलसाठी वॅकन्सी होत्या. आता आपण बघू फिमेलसाठी किती वॅकन्सी होत्या. जर फिमेलसाठी जर बघितलं आपण, फिमेलसाठी महिला ओपनसाठी 6 वॅकन्सी होत्या. तर 6 वॅकन्सी म्हणल्यानंतर ओपन फिमेल 5, ओपन फिमेल 6. तर 87वरती हा कट ऑफ गेलेला आहे ओपनचा फिमेलसाठी. आणि मेलसाठी हा गेलेला आहे 90वरती. तर तर आपण टोटल मार्क्सवरती बघू. 131वरती जनरलसाठी गेलेला आहे आणि फिमेलसाठी 130वरती. तर आपण सांगितल्याप्रमाणे 130च्या आसपास कट ऑफ हा ओपनचा लागलेला आहे. आणि बाकीचं जे आहे रिझर्वेशन समांतर आरक्षणानुसार जर ते बघितलं तर ते इथे तुम्ही बघू शकता. होमगार्डचा 127 लागला, स्पोर्ट पर्सनचा 125 लागला, पोलीस चाइल्डचा 115वरती लागला. सगळ्यात जास्त बेनिफिट त्यांना मिळालेलं आहे. आणि ओपन एक सर्व्हिसमॅनचा 114 लागला, ओपन एक सर्व्हिसमॅन 113. म्हणजे टोटल किती 3 जागा असेल इथं माजी सैनिक. तर माजी सैनिक जर बघितलं आपण तर इथं 3 जागा होत्या. तर शेवटचा कॅन्डिडेट 112वरती आहे. आणि अनाथ जे 84वरती. सगळ्यात जास्त कमी कट ऑफ जो लागला तो अनाथ यांचा लागला. तर अशा प्रकारे आपल्या टोटल व्हॅकन्सी होत्या 21. तर त्यानुसार 21 वॅकन्सीसाठी त्यांनी दिलेलं आहे. तर ओपन जनरलसाठी कट ऑफ किती लागला मित्रांनो तर 131 आणि फिमेलसाठी लागला 130. तर तसंच आपण बघू एस सीसाठी टोटल वॅकन्सी होत्या किती 33 वॅकन्सी आहे इथं. आणि एस सी जनरलसाठी आपण कट ऑफ जर बघितला तर त्यासाठी वॅकन्सी होत्या 8. तर त्यानुसार 8 वॅकन्सी होत्या. तर आपण बघू जनरल 7, जनरल 8. तर एस सीचा कट ऑफ 123वरती लागलेला आहे. जनरलसाठी फिमेल वॅकन्सी होत्या 10. जर फिमेलचा जर विचार केला आपण तर त्यांचा कट ऑफ लागलेला आहे 115वरती. तर अशा प्रकारे 115वरती एस सी फिमेल आणि
123 वरती मेल. तर अशा प्रकारे कट ऑफ आपला SCचा लागलेला आहे. बाकी समांतर आरक्षणानुसार हा वेगवेगळा आहे. तिथे तुम्ही बघू शकता की खेळाडूच्या 2 जागा होत्या, माजी सैनिकांच्या 5 जागा होत्या. प्रोजेक्ट अफेक्टेडचे पण इथे दिलेलं आहे. जर आपण बघितलं स्पोर्ट पर्सनच्या 1 आणि स्पोर्ट पर्सन असं अजून एक असेल, हे बघा स्पोर्ट पर्सन 2, तर 114 हा स्पोर्ट पर्सनचा लागलेला आहे. आणि माजी सैनिकच्या जर 5 जागा असेल तर माजी सैनिकचा आपण बघू. पोलीस चाइल्डचा 92 वरती लागलेला आहे. तर एक सर्व्हिसमॅनचा 99 वरती कट ऑफ गेलेला आहे SC कॅटेगरीसाठी. आता आपण STसाठी बघू तर एकूण 7 जागा होत्या. 7मध्ये 4 सर्वसाधारणसाठी होत्या. तर ST जनरल 484 वरती कट ऑफ गेलेला आहे. खूप कमी कट ऑफ 121 वरती हा कट ऑफ गेलेला आहे. ओव्हरऑल मार्कचा जर विचार केला आपण तर 121 वरती ओपनचा STचा कट ऑफ लागला. नंतर 2 जागा ज्या आहेत त्या फिमेलसाठी होत्या. तर फिमेलचा जर कट ऑफ बघितला तर 103 वरती ST कॅटेगरीचा गेला. तर विमुक्त जाती तर VJAचे जर आपण बघितल्या तर जागा किती होत्या? 13 जागा होत्या. एकूण 3 जनरलसाठी होत्या. तर इथे जर बघितलं आपण इथे जर VJA जनरल जर बघितलं आपण तर इथे 130 वरती कट ऑफ लागलेला दिसतो. 129 वरती कट ऑफ लागलेला दिसतो. 4 जागा महिलांसाठी होत्या VJAच्या. तर फिमेल कट ऑफ हा गेला 122 वरती. तसंच तुम्ही बाकी बघू शकता. भटक्या जमातीचा NTBचा जर वॅकन्सीचा विचार केला आपण तर एकूण 15 जागा होत्या. तर त्याच्यापैकी 4 जागा ह्या सर्वसाधारणसाठी होत्या. तर त्यांचा 127 वरती कट ऑफ लागला आहे NTBचा. मेल आणि फिमेल जर बघितला तर फिमेलसाठी 5 जागा होत्या. तर फिमेलचे 121 वरती कट ऑफ लागलेला आहे. बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार तुम्ही बघू शकता, समांतर आरक्षणानुसार. आणि बाकी जर बघितलं NTC भटक्या जमाती तर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 8च जागा टोटल होत्या आणि 5 सर्वसाधारण होत्या. तर त्यांच्यासाठी कट ऑफ लागलेला आहे 128 वरती NTCचा. आणि फिमेलसाठी जागा होत्या एकूण 2. तर फिमेलचा 124 वरती लागलेला आहे. तर NTCमध्ये किती जागा होत्या तर NTDमध्ये आता बघू. NTDमध्ये 1च जागा होती. तर 112 वरती NTDचा कट ऑफ लागलेला आहे. SBCचा बघू. विशेष मागास प्रवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लास. तर तिथे टोटल जागा किती होत्या? 5. आणि त्याच्यामध्ये 2 सर्वसाधारण आणि 2 महिला. तर SPSCचा कट ऑफ 121 वरती लागला मेलसाठी आणि फिमेलसाठी लागला 116. आणि एक सर्व्हिसमॅनचा 117. OBCचा जर बघितलं आपण तर एकूण 64 जागा ह्या OBCच्या होत्या. म्हणजे एकूण ओपनपेक्षा पण सगळ्यात जास्त जागा ह्या OBCच्या होत्या. आणि याच्यामध्ये 20 जागा ह्या आपल्या सर्वसाधारण होत्या आणि 19 ह्या फिमेलसाठी होत्या. तर OBC जनरलमध्ये जर तुम्ही विचार केला किती 20 जागा, 64 जागा ओव्हरऑल सगळ्यात जास्त कॅटेगरीच्या जागा नांदेडमध्ये OBCच्या होत्या. तर आपण इथे जर बघितलं तुम्ही तर 20 म्हणल्यानंतर कट ऑफ किती 127 वरती लागलेला आहे OBCचा. म्हणजे ओपनपेक्षा 3 मार्क्स कमी लागलेला आहे. आणि फिमेलसाठी जर बघितलं तर एकूण 19 जागा होत्या. तर OBC फिमेल 19 जागांसाठी आपण कट ऑफ बघू किती लागला आहे. तर 117 वरती हा कट ऑफ दिसतोय OBC फिमेल. तर अशा प्रकारे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी ज्या आहे माजी सैनिकांच्या OBCमध्ये सगळ्यात जास्त जागा होत्या. आणि बाकी ओव्हरऑल जागांपेक्षा जर बघितलं नांदेडमध्ये तर हे आहे आपलं
नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाची जाहिरात. तर त्यानुसार सगळ्यात बाकी कॅटेगरींपेक्षा जी आहे ती फक्त मला OBCमध्ये सगळ्यात जास्त जागा दिसल्या. तर EWSचा आपण बघू. 16 जागा एकूण होत्या, 5 सर्वसाधारण होत्या. तर 5 सर्वसाधारणसाठी EWSचा कट ऑफ 120 लागलेला आहे आणि फिमेल्सचा जर विचार केला तर 5 जागा होत्या, तर 97 वरती तो कट ऑफ गेलेला आहे. आता SCBC सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, तर याच्या एकूण जागा 16च होत्या. 5-5 जागा ह्या जनरल आणि फिमेलसाठी 5 अशा प्रकारे आपलं हे होतं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर SCBCचा मेलचा कट ऑफ 126 गेला आहे, SCBC जनरल, आणि फिमेलचा कट ऑफ 120 गेला आहे. तर बाकी ही वेटिंग लिस्ट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे वेटिंग लिस्ट बघू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला वॅकन्सी वाईज प्लस तुमचे मार्क्स किती आहे त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ काढून दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता वेटिंगमध्ये ही ओपनची वेटिंग लिस्ट आहे, नंतर SCची आहे, नंतर STची आहे, VJAची आहे. तर ही वेटिंग लिस्ट तुम्ही चेक करू शकता. टोटल ही 31 पेजेसची PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या अनुषंगाने तुम्ही काय करू शकता, तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ लावू शकता. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, काही आता मुंबई जिल्ह्याचा पेपर बाकी आहे, तर बाकीचे जिल्ह्यांचा जो पेपर झालेला आहे ते तुम्ही सॉल्व करा. सेम तसेच प्रश्न येतील. काही जिल्ह्यांचा पेपर मी तुम्हाला सॉल्व करून देईल. तर बघा अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. तर ओपनमध्ये OBCचे जे विद्यार्थी आहेत, SCBCचे आहे, NTचे आहे, SCचे आहे, ते पण ओपन अगेन्स्ट ओपन सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही सिलेक्शन लिस्ट आहे नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.